त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 षटरक्षक 30 सर्कलच्या बाहेर आणि पहिल्या षटकामध्ये ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचा 12th मॅन अतिरिक्त खेळाडू लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नावं सांगण्यासाठी पाठवा. पहिल्या फेरीतील तिसरा सामना गावदेवी वेले आणि द ग्रेट मराठा जुचंद्र 5 षटकांचा सामना असेल. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज केवल आणि नॉन स्ट्राइक एंडला केतन. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. 30 सर्कलच्या बाहेर 2 षटरक्षक तुम्ही पाहू शकता ऑन साइडला मिड विकेट क्षेत्र आणि त्याच्यानंतर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हितेंद्र आहे. पहिलाच षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार. 5 षटकांचा सामना असेल. बघायचा 5 षटकामध्ये किती धावांचा इथे टार्गेट सेट होईल. पहिली फलंदाजी करत असताना टॉस गमावल्यानंतर गावदेवी वेले हा संघ द ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ फिल्डिंग करतोय. टॉस जिंकला आणि लगेच कर्णधाराने सांगितलं आम्ही पहिल्यांदा शतरक्षण करणार आणि त्या शतरक्षणाची सजावट झालेत. ऑन साइडला जर आपण पाहिले तर 4 शतरक्षक आहेत ऑन साइडला. 30 सर्कलच्या बाहेर डीपला 2 शतरक्षक आहेत. डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन क्षेत्र आणि पहिल्या षटकाची जबाबदारी आता मात्र इथं हितेंद्रच्या खांद्यावर सोपवले. पहिलाच बॉल लाईन इथं चुकीची दिसली. अंपायरला आमच्याकडे वलन घेतात आणि सांगतात हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्राने इथं सुरुवात होते. अकाउंट ओपन होतोय गावदेवी वेले या संघाचा. वाईटच्या रूपामध्ये पहिली 1 धाव अंकित केली जाईल स्कोर कार्डमध्ये. बघायचा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हितेंद्र लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॅट्समन आहे. चांगला कॉम्बिनेशन आहे. फलंदाजी करत असताना खेळपट्टीवर तुम्ही या 2 फलंदाजांना पाहू शकता. स्ट्राइक एंडला फलंदाज केवल आहे. ऑन साइडला आणि पहिलाच धक्का इथे पहिलाच बॉल वाईड आला आणि त्यानंतर चांगली बॉलिंग केली गोलंदाज हितेंद्र याने. लेंथ लाईन टप्पा चांगला होता आणि ऑन साइडला हा मोठा फटका खेळण्यासाठी भाग पडला फलंदाज केवल याला आणि ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि अशा प्रकारे पहिला मध्ये धक्का बसली तर गावदेवी वेले या संघाची धावा 1 असताना
एक धक्का बसतोय. लागोपाठ 2 बॉलवर 2 विकेट इथे मिळत आहेत गोलंदाज हितेंद्र याला. आणि अशा प्रकारे इथं 2 गडी बाद संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 1. पुढचा बॉल आणि बघायचा आहे विकेट तिसरा मिळवण्याचा मान मिळेल का या खेळाडूला. आणि अशा प्रकारे पहिली हॅट्रिक द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाकडनं बॉलिंग करत असताना हितेंद्र. तर वसई परिसरातील जर पाहिला तर एक नामांकित खेळाडू आहे. ऑलराऊंडर ची भूमिका नेहमीच आपल्या संघासाठी पार पडतोय. आणि लगेच आता नुकतीच माहिती पडले का एकंदरीत जर पाहिलं तर 48 मालिकावीर या खेळाडूच्या नावावर आहे. असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग करत असताना 3 मोठे धक्के दिले. पहिला फलंदाज केवल बाद झाला, त्याच्यानंतर केतन बाद झाला आणि त्याच्यानंतर बॉबी फलंदाज बाद झाला. खराब सुरुवात इथं होत असताना गावदेवी वेली या संघाची, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि येणारा प्रत्येक फलंदाज इथं मोठा फटका खेळण्याचा मानस मोहामध्ये अडकला गेला. आणि 3 फलंदाज संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 1. पहिलाच चेंडू वाईड हाताला होता गोलंदाज हितेंद्र याने आणि त्यानंतर कमबॅक केला. लेंथ लाईन अतिशय चांगली ठेवली, टप्पा योग्य होता आणि त्यामुळे 3 फलंदाजांना खूप स्वस्तामध्ये इथं खेळाडू कक्षामध्ये पाठवला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिपच्या डोक्यावरून हा बॉल जातोय. 1 रन मिळेल या बॉलवर. अतिशय चांगली गोलंदाजी होत असताना इथे गोलंदाज हितेंद्र याच्या माध्यमातून पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि PO मध्ये चांगली पॉवरफुल गोलंदाजी करत असताना आतापर्यंत बॉल फेकून झालेत 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत आणि या स्पर्धेमध्ये पहिली विकेटची हॅट्रिक मिळवण्याचा मान या गोलंदाजाला मिळाला. राईट आर्म अराउंड द विकेट. पुन्हा शफल झाला ऑन साईडला, चांगला शॉट सिलेक्शन तर केलाय आणि बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरतून 6 धावांसाठी षटकार. आणि चौथा धक्का या षटकामध्ये गावदेवी वेले या संघाची धावसंख्या फक्त 8 असताना
पहिल्या षटकामध्ये हितेंद्रची चांगली बॉलिंग झाली. 4 फलंदाज त्यांनी बाद केले. केवल, केतन, राजन आणि त्यानंतर बॉबी हे 4 फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 8 आहे. आणखीन एक चांगल्या दर्जाचा बॉलर येतो बॉलिंग मार्कवर. सेकंड ओव्हरमध्ये कैवल्य येतोय. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर 3 शतरक्षण असतील, कारण दुसरा पॉवर प्लेचा षटक आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग हितेंद्रने केली. 4 मोठे धक्के दिलेत. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये अतिघाई केली मी तर म्हणेन फलंदाजी करणाऱ्या गावदेवी वेले या संघाने. पहिलाच बॉलवर इथं डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये बॉल गेला 1 रन आणि 1 रन बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 9 धावा. पहिला फलंदाज 1, दुसरा फलंदाज 1, तिसरा फलंदाज 1, चौथा फलंदाज 8 या आकड्यावर बाद झाला. या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक मिळवली तर गोलंदाज हितेंद्र याने आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर कैवल्य येतोय. पहिलाच बॉल ऑफसाईडला टॅप केला होता. गोशाकी क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि 1 रन इथं पंचांनी जाहीर केलं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भावेश, विजेंद्र नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करण्यासाठी क्रमांक 5 आणि 6 चे फलंदाज यष्टीचित करण्याचा प्रयत्न झाला होता इथं यष्टीरक्षकांच्या माध्यमातून, मात्र आपल्या क्रीजमध्ये सुखरूप होता फलंदाज आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल येतोय. दुसरा षटक चालू आहे. 4 फलंदाज बाद. आता मात्र या 2 फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल टीमची, भावेश आणि विजेंद्र, कारण अजूनही बॉल भरपूर शिल्लक आहेत. पहिला षटक नुकताच संपला आणि त्या षटकामध्ये चांगली बॉलिंग ऑफसाईडला जर पाहिला तर स्लॅश केलाय बघायचा. बॉल चालला इथे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, जोपर्यंत कॅप्टन बॉलला फील्ड करतोय. 2 रन इथं कंप्लीट होत असताना आणि या 2 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावर. 4 फलंदाज बाद झाले. तिथं संयमाचा क्रिकेट खेळावा लागेल दोन्ही फलंदाजाला, कारण अजूनही जर पाहिलं तर 3 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भरपूर चेंडू अजूनही आहेत आणि एक चांगला टार्गेट देखील सेट होऊ शकेल. मात्र बघायचं हे फलंदाज खेळपटूर कितपर्यंत राहतील हे पाहावं लागेल. ऑन साईडला फटका तर अतिशय चांगलं जुळलं, टाइम देखील जुळलंय आणि बॉल चालय तर 1 बॉल सीमरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. करावे लागेल दोन्ही फलंदाजाला. या 2 फलंदाजामध्ये जर 5व्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप झाली तर फायटिंग स्कोअर निर्माण करेल गावदेवी वेले हा संघ. कैवल्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर, शॉर्ट बॉल होता ऑफ साईडला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. टायमिंग, ताकद, नजाकत सर्व पाहायला मिळते आणि बॉल चालेल सीमरेषेकडे लगत. चेंडू अडवला आणि तत्पूर्वी 2 धावा आणखीन या बॉलवर कंप्लीट करतोय फलंदाज भावेश. चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. 2 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 17. या षटकामध्ये कुठेतरी धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण 5 बॉलमध्ये आता कैवल्य धावा खर्च करतो. एकंदरीत 9 विकेट अजून त्याने मिळवला नाहीत. पहिल्या षटकामध्ये जे 4 धक्के दिलेत गोलंदाज हितेंद्र याने आणि त्यामुळे कुठेतरी इथे पारड जड आहे द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचा. ऑफसाईडला आता मात्र हा बॉल थांबू शकत नाही आणि अशा प्रकारे बॉल जातो इथं पॉइंट आणि कव्हरच्या मधून 4 धावांसाठी चौकार.
ची पहिल्या षटकामध्ये दहशत आपल्याला पाहायला मिळाली. 4 फलंदाज त्यांनी बाद केले आणि सरासरीचा विचार केला तर 10ची सरासरी अजूनही आहे. या सरासरीने जर खेळ केला तर प्रोजेक्ट स्कोअर 50 वर जाऊन पोहोचेल आणि एक फायटिंग स्कोअर निर्माण होईल. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर प्रहार, पहिल्याच बॉलवर एक मोठा धमाका, ऑन साइडला बॉल जातोय 6 धावांसाठी. षटकार. आता मात्र चांगली पार्टनरशिप इथं होत असताना फलंदाज भावेश आणि विजेंद्र. भावेशच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले आणि विजेंद्र जो लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्याने एक मोठा षटकार ठोकलाय. उलटॉस होता, वाईड वॉर्कर करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचं. लाईन कुठेतरी चुकीची दिसली. अंपायरला एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 4 फलंदाज बाद केले होते आणि या षटकामध्ये कुठेतरी प्रेशर जाणवतोय गोलंदाज हितेंद्र याच्यावर. कारण पहिल्याच बरोबर मोठा षटकार आला. मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल टिपण्यासाठी जजमेंट अतिशय चांगलं आणि फलंदाज बाद होते. 5वा संघाची धावसंख्या 28 या आकड्यावर. फलंदाज भावेश ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. 13 या धावसंख्येवर वैयक्तिक तो खेळतोय 6 बॉलमध्ये आणि 5वा फलंदाज बाद झालाय 28 या आकड्यावर. चांगली पार्टनरशिप 5व्या विकेटसाठी आपण 2 फलंदाजांमध्ये पाहिली, ती म्हणजे भावेश आणि विजेंद्र. विजेंद्र यांनी देखील पहिल्याच बॉलवर एक मोठा षटकार ऑन साईडला खेचला होता आणि त्यानंतर मात्र हितेंद्र यांनी कमबॅक केलंय. लगेच दुसऱ्या बॉलवर इथं फलंदाजाला बाद केलं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 5 षटकांचा सामना असेल. बघायचा 5 षटकामध्ये किती धावा इथं स्कोअर कार्डवर सजवतील. प्रथम फलंदाजी करत असताना टॉस हारल्यानंतर गावदेवी वेलिया संघ. अजून भरपूर सामने आम्हाला आजच्या दिवशी खेळवायचे आहेत. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या कॅप्टनला जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. कारण आज एक संघ आम्हाला पुढे पाठवायचा या मॅच या स्पर्धेमध्ये. तर नवीन फलंदाज निलेश आणि स्ट्रायकिंग यायला फलंदाज भावेश. विजेंद्र फलंदाज बाद झाला. त्यानंतर आता मात्र जबाबदारी असेल ती भावेशच्या खांद्यावर. तर आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकार, सिंगल, डबल त्याच्या बॅटमधून आलेत. आणि पुढचा बॉल हितेंद्र ऑफ साईडला चांगल्या शॉटची निवड केली. क्षेत्र निवडला तो म्हणजेच कव्हरचा. 1 रन मिळतोय. 1 रन बरोबर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅट्समन येतो फलंदाजी करण्यासाठी निलेश. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 29 धावा. 5 फलंदाज बाद झालेत. मात्र धावांचा फ्लो आहे तो कमी होण्याचं नाव घेत नाही. प्रेशर दडपण जाणवत नाही. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाची चांगली भूमिका जर पाहिली 2 तर भावेश आणि विजेंद्र. पहिले जर सुरुवात जर पाहिली तर खडतर झाली होती. फलंदाज केतन, केवल, राजन, बॉबी हे फलंदाज खूप स्वस्तामध्ये. गोलंदाज हितेंद्रच्या गोलंदाजीमध्ये 4 धक्के त्याने दिलेत. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो येतोय. 1 रन कंप्लीट झाली. 1 रनने आपलं स्वतःचं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना 30 या धावसंख्येवर. 30 धावा 5 गडी बाद. भावेश आणि निलेशने आपलं स्वतःचं 1 धावाने खातं उघडलंय. तर भावेशची भूमिका या मॅच मध्ये फार महत्वाची असेल.
पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, मात्र स्लीप मध्ये क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेल. काय झेल टिपला त्याने बंधू याने, आणि आणखीन एक योगदान देतो आपल्या या मॅच मध्ये टीम साठी. दुसरा झेल टिपला त्यांनी त्या फ्लाय स्लिप मध्ये. चांगली बॉलिंग झाली, फिल्डरचं योगदान देखील चांगलं मिळालं गोलंदाज हितेंद्र याला. आणि अशा प्रकारे जो सेट बॅट्समन होता मैदानाच्या आतमध्ये ज्याने चांगली बॅटिंग करत होता तो फलंदाज बाद झाला. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावर असताना 6वा धक्का गावदेवी वेले या संघाला. मध्ये पाठवलेत द ग्रेट मराठा या जुचंद्र संघाकडनं. बॉलिंग करत असताना हितेंद्र चांगली बॉलिंग करतोय आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकामधील. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 30. 17 बॉलचा खेळ संपला, 30 धावा, 5 षटकांचा सामना. पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 5 षटकांचे खेळवण्यात येतील. आता पाहायचा कशा प्रकारे गोलंदाजी केली गोलंदाज हितेंद्र याने. फलंदाज फक्त पाहत राहिला. त्याला असं वाटलं होतं का लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल जाईल, पंच वाईड घोषित करतील आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतला ह्या बॉलने. आणि अशा प्रकारे या मॅच मध्ये जर पाहिलं तर 7वा वैयक्तिक धक्का देतो गोलंदाज हितेंद्र. धावसंख्या 30 आणि 7चे 7 फलंदाज मात्र इथं स्वतःच्या नावावर, तो म्हणजेच गोलंदाज हितेंद्र. अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली बॉलिंग केली. पहिल्या षटकामध्ये 4 धक्के दिले. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर त्याच्यावर आक्रमण केलं होतं फलंदाज ते म्हणजेच विजेंद्र याने. आणि त्यानंतर कमबॅक केलं, 3 धक्के अजून त्याने दिलेत. 7 फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 30 आहे. नवीन फलंदाज मनीष आणि निलेश ही जोडी मैदानामध्ये. 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. चौथ्या षटकामध्ये मितेश येतो बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, त्याच्यानंतर कैवल्य याने 13 धावा, हितेंद्रने तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा. हितेंद्रचं जर पाहिलं 2 स्पेल संपलेत, 17 धावा, 7 फलंदाज त्याने बाद केलेत. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाकडनं. कॅप्टनने विश्वास त्याच्यावर ठेवला तिसऱ्या षटकामध्ये. आणि पहिल्याच बॉलवर जेव्हा असं वाटलं होतं का षटकार आला होता आणि त्यानंतर बॉलर बॅक ड्राईव्ह पाहतोय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न इथे झाला होता, मात्र बॉलचा वेग जास्त होता आणि त्यामुळे त्याच्या बोटाला चाटून हा बॉल जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. काही वेळेला फील्ड करतो तत्पूर्वी 1 रन कंप्लीट झाली आणि 1 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 31 धावा. यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा तिरंगा स्पोर्ट शास्त्रीनगर आणि जॉली बॉईज मुंब्रा. लगेच दोन्ही संघाच्या कर्णधाराने तयारीमध्ये राहायचा टॉस बॉक्स मध्ये. 11 बॉलचा शिल्लक आहे. मनीष नवीन बॅट्समन गोलंदाजी मार्कवर. मितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅट्समनचा स्ट्रोक फसलाय आणि बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, फलंदाज बाद.
ऑन साईडला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपला चांगली फिल्डिंग, 1 रन. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होत असताना आणि 2 धावा यशस्वी रीतीने 2 फलंदाज पूर्ण करतायत आणि 2 बरोबर संघाची धावसंख्या 33 धावा. अजून 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल अजून आहेत आणि शेवटची जोडी मैदानामध्ये. मितेश शाही गोलंदाजी मार्कवर. चौथ्या षटकामध्ये 2 षटकं हितेंद्र यांनी टाकली. एकूण 17 धावा आणि 7 फलंदाज बाद केलेत. कैवल्य थोडासा दुसऱ्या षटकामध्ये महागडा ठरला, 13 धावा. आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये मितेश चांगली बॉलिंग करतोय. अकोल ऑफ साईडला खोदून काढलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्याकडे. कैवल्य फील्ड करीपर्यंत एक सिंगल आणि सिंगल बरोबर संघाची धावसंख्या 34. शेवटचा बॉल असेल चौथ्या षटकामध्ये. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. बघा शेवटचा बॉल कशा पद्धतीने खेळेल फलंदाज विराज, कारण अजून एक षटक शिल्लक आहे. शेवटचा 6 बॉल अजून शिल्लक असतील आणि या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज मितेश. 5 बॉलमध्ये 4 धावा. 2 फलंदाज या गोलंदाजाने देखील बाद केलेत. मात्र हितेंद्रचं भरपूर योगदान आहे या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगली दहशत, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील त्याच पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. 7 विकेट या स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावावर. एक मी तर म्हणेन या स्पर्धेमधील विक्रम. ऑफ साईडला फक्त चेंडूला दिशा दिली. तर शेवटचे 6 बॉल चा खेळ शिल्लक आहेत आणि स्वतः स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची होती फलंदाज साजन याला. शेवटचे 6 बॉल बघायचा कॅप्टन शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाची वर्णी लावतील. स्लॉगिंग ओव्हर आहे. मात्र शेवटची जोडी मैदानामध्ये. सुरुवात खराब झाली गावदेवी वेले या संघाची, कारण पहिला झटका 1, दुसरा फलंदाज बाद 2, तिसरा फलंदाज 3, चौथा फलंदाज 8, पाचवा फलंदाज 28, 6वा फलंदाज 30, 7वा फलंदाज 30, 8वा फलंदाज 31, 9वा फलंदाज 31 आणि शेवटची जोडी मैदानामध्ये साजन आणि विराज. साजन खेळतो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर, तर विराजला आपलं खातं उघडायचं आहे. शेवटचं षटक बघायचं आहे, महत्त्वपूर्ण षटक असेल. स्कोअर कार्डवर धावसंख्या 34 आहे आणि या स्लॉगिंग ओव्हरमध्ये विराज आणि साजन हे 2 फलंदाज गोलंदाजीच्या विरुद्ध बरसतील का. स्वप्नील येतो शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी. स्कोअर कार्डवर धावसंख्या 34. पहिला सत्र टॉस जिंकला द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या साजेशी बॉलिंग मी तर म्हणेन केली गोलंदाज हितेंद्रने. 2 स्पेलमध्ये 7 धावा 17 धावा आणि 7 फलंदाज त्याने बाद केले. त्यानंतर मितेश आणि 4 धावा 2 गडी बाद. कैवल्य 13 धावा आणि शेवटचा षटक चालू आहे. पहिलाच बॉल तर फुलटॉस होता. 1 रन इथं घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेला. 1 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 35 धावा. 9 फलंदाज बाद. तिरंगा स्पोर्ट शास्त्रीनगर आणि जॉली बॉईज मुंब्रा टीमच्या कॅप्टनने लगेच टॉस उडवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण शेवटच्या पहिल्या सत्रातील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्वप्नील मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा मानस होता बॅट्समनचा. ऑन साईडला लाईन मिस केली. चांगली बॉलिंग होत असताना शेवटच्या स्लॉगिंग ओव्हरमध्ये गोलंदाज स्वप्नील याच्याकडनं. मात्र शेवटची जोडी आहे आणि त्यामुळे कुठेतरी थोडासा दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या या 2 फलंदाजावर. बघायचं त्याच्यावर झुगारून फलंदाजी करेल का. पुन्हा एकदा बॉल जाईल इथं घोषांकित क्षेत्रामध्ये 1 रन मिळेल आणि 1 रन बरोबर संघाची धाव संख्या स्कोअर बोर्डवर 36 धावा. 5 षटकांचा सामना. यानंतर देखील पहिल्या फेरीत शेवटचा सामना 5 षटकांचा होईल. तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर जॉली बॉईज मुंब्रा. आणि या मॅच मध्ये जर आपल्याला पाहायला मिळेल तर मंच 11 डोकाली या संघाने 2 सामने जिंकलेत. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ. आणि आजच्या दिवशी बघायचा कुठला संघ आपल्याला पुढे बक्षीस पात्र फेरीमध्ये जाताना पाहायला मिळेल. ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, पायचीची अपील केली होती तर अंपायरकडे, मात्र बॅट आणि बॉलचा स्पर्श जाणवला पंचांना आणि त्यामुळे 1 रन इथं घोषित करतोय पंच आणि 1 बरोबर संघाची धावसंख्या 37. शेवटचे 2 बॉल. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचे 2 बॉल शिल्लक. बघायचं 2 बॉल मध्ये एखादा मोठा धमाका. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये चांगली फिल्डिंग, 30 सर्कलच्या आतमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब थ्रो आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न.
स्ट्राईक जर बॉलर एंडकडे जर बॉल फेकला असता तर कदाचित फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद देखील झाला असता. मात्र या 2 रन पूर्ण करतोय फलंदाज आणि 2 बरोबर संघाची धावसंख्या 39 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल, शेवटची जोडी, शेवटचा षटक. स्वप्नील आतापर्यंत 5 धावा खर्च करतोय आणि शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार. ओव्हर द विकेट. फुलटॉस होता ऑन साइडला. बॉल जो तो बघायचा आहे. त्याच्यानंतर फिल्डिंग चांगली झाली इथं. स्क्वेअर लेग मध्ये दुसरी धाव देखील कंप्लीट होईल का, आणि 2 धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होत असताना मात्र असफल ठरतोय. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केल्या. पहिला सत्र संपला आणि पहिल्या सत्रामध्ये टॉस गमावल्यानंतर गावदेवी वेळे या संघाची धावसंख्या आहे ती 41 धावा आणि 42 धावांचं इथं लक्ष आहे. चला टॉस साठी या तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर आणि जॉली बॉईज मुंब्रा. स्वीट वॉइस ऑफ कासर वडोली जुड़ चुके हैं, तो सुनते हैं इस मैच की कहानी उनकी ही जुबानी, लेकिन एक छोटे से डीजे ब्रेक के बाद।
तर चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. लक्ष ठेवलं आहे 42 धावांचं. 42 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये हितेंद्र आणि स्वप्नील. बॉलिंग तर अतिशय चांगली इथे केली. गोलंदाज ज्या पद्धतीने हितेंद्र होता पहिल्या सत्रामध्ये, आता बघायचं फलंदाजीच्या भूमिकेमध्ये आहे स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्वप्नील आणि गोलंदाजी मार्गवर साजन. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचं. सरळ किपरच्या हातामध्ये पहिला डॉट बॉल विसावला गेला. 30 चेंडूमध्ये 42 धावांचं लक्ष आहे. 5 षटकामध्ये 42 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लक्ष्य तर माफक आहे, मात्र गोलंदाजीची भूमिका देखील पाहावी लागेल. साजन राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून बॉल जाते सीमरेषेच्या दिशेने. फिल्डर धावत आहेत आणि त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडूने सीमारेषा ओलांडली आणि दुसऱ्या बॉलवर रन मिळते. फलंदाज हितेंद्र याला हितेंद्र दुसऱ्या बॉलवर चौकार आणि पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा झेल स्थिरावला गेला. पहिला फलंदाज, पहिला मोठा धक्का द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला बसतोय. हितेंद्र हा फलंदाज बाद झाला. वैयक्तिक धावसंख्या पटकावली आपल्या टीमसाठी 4 आणि 4 या आकड्यावर पहिला धक्का. मुंबई से आया मेरा दोस्त, को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को खूप स्वस्तामध्ये बाद झालाय. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला बसलेला मोठा धक्का. हितेंद्रची खेळी संपुष्टात आणि गोलंदाज साजन याने. त्यानंतर आणखीन एक धुरंधर बॅट्समन बंधू येते फलंदाजी करण्यासाठी क्रमांक 3 वर. भटक शॉट मारण्यासाठी हा खेळाडू चालला जातोय. ऑन साईडला अलॉंग द कार्पेट चेंडू जातो. इथं मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली होती. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली. कॉलिंग व्यवस्थित झाली. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला पाहायला मिळाला आणि या 2 धावा कन्वर्ट होत असताना संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 6 धावा. लक्ष आहे 42 धावांचा 5 षटकामध्ये. सरासरीचा जर प्रति षटकामध्ये आपण विचार केला रिक्वायर रन रेटचा, तर 8.50च्या धावगतीने या धावा पूर्ण कराव्या लागतील. बॅटिंग लाईनला अतिशय चांगली आहे द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाकडे. म्हणजे हे धाव टार्गेट जो लक्ष ठेवलेला आहे तो सहज रीतीने पार होऊ शकतो. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार येतोय. बॅक टू बॅक 2 चौकार इथं खेचतोय फलंदाज बंधू आणि 4 वर टू बॅक 2 पुन्हा एकदा ऑन साईडला इथं बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बघायचं आहे. दुसरा चौकार येईल का फलंदाज बंधूच्या बॅटमधून आणि दुसरा चौकार आलाय आणि टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर
द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा बंधू खेळतो वैयक्तिक 2 चौकाराच्या मदतीने 10 या धावसंख्येवर हितेंद्र याने 4 धावा पटकावल्या. तर स्वप्नीलला मात्र या मॅचमध्ये खातं उघडायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला तो प्रथमच येतोय फलंदाजी करण्यासाठी. पहिल्या पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी झाली, 14 धावांचं योगदान इथं दिलंय 3 फलंदाजांनी, हितेंद्र, स्वप्नील आणि बंधू. आणि दुसरं षटक टाकण्यासाठी बॉबी येते गोलंदाजी मार्कवर. लक्ष आहे 5 षटकामध्ये 42 धावांचं, 6 बॉलमध्ये 14 आल्या. आत्ता मात्र 28 धावांची गरज असेल 24 बॉलमध्ये. बॉल रन इक्वेशन आहे या मॅचचं. पारडं जड आहे, मजबूत स्थिती आहे सध्या द ग्रेट मराठा जुचेंद्र या संघाची, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. वैयक्तिक 2 चौकाराच्या मदतीने फलंदाजी करतो बंधू. 10 या आकड्यावर 3 बॉल आतापर्यंत तो खेळलाय. आणि नवीन गोलंदाज बॉबी डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. ऑफ साईडला फक्त चेंडूला दिशा दिली, गली क्षेत्रामधून चेंडू झाला घोषांकित क्षेत्रामध्ये 1 रन मिळेल. आणि 1 रन बरोबर स्वतःचं खातं उघडतोय फलंदाज स्वप्नील. आणि 1 बरोबर टीमची धावसंख्या 15. दुसरा पॉवर प्लेचा षटक आहे. P2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी बॉबी. पहिल्या षटकामध्ये तर फलंदाजाचा बोलबाला राहिला मी तर म्हणेन, कारण 14 धावा. पुढचा बॉल फक्त दिशा दिली ऑफ साईडला, मिड ऑफ मध्ये 1 रन. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या 16 धावा. सिंगल डबलनी देखील या धावसंख्या होऊ शकतात आणि तेच प्रयत्न इथे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केला जाईल. चांगला चेंडू, त्या चांगल्या चेंडूला सन्मान देखील इथं होताना पाहायला मिळतं फलंदाज स्वप्नील याच्याकडनं. आणि खराब चेंडू आला तर त्याच्यावर तुटून देखील पडतील फलंदाज बंधू. डावखुऱ्याचा गोलंदाज हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस केली बॅट्समनने, तर थोडा पुढे टाकलेला होता बॉल गोलंदाज बॉबी याने. बॉबी 3 बॉलमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च करतोय. पहिला फलंदाज 4 या आकड्यावर बाद झाला होता फलंदाज हितेंद्र. पुढचा बॉल टाकण्यासाठी पुढे सरसावला होता ऑफ साईडला. इथं कव्हर क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल 30 सर्कलच्या बाहेर. आणि दुसरा धक्का इथं बसेल तर ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला. टीमची धावसंख्या 16 असताना दोन गडी बाद संघाची धावसंख्या 16. अजून 26 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज तेजेश. स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. बॉबीला पहिली सफलता मिळते. ऑफ साईडला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आउटसाईड द ऑफ स्टंप हा बॉल निघून गेला वाईड. 1 रन मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणि 1 बरोबर संघाची धावसंख्या 17. 17 धावा 2 गडी बाद. पहिला फलंदाज डावखुऱ्याचा हितेंद्र बाद झाला 4 या धावसंख्येवर. त्याच्यानंतर 12 धावांची चांगली पार्टनरशिप झाली होती स्वप्नील आणि बंधू या 2 फलंदाजामध्ये. ऑन साईडला पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचं. चांगली बॉलिंग होत असताना या दुसऱ्या षटकामध्ये पहिला षटक थोडासा महागडा ठरला गोलंदाज साजिन याचा. 14 धावा 1 गडी बाद, कारण पॉवर प्लेचा षटक होता. आणि पॉवर प्लेला 30 सर्कलला भेदल्याच्या नंतर चांगली धावसंख्या मिळते. आणि ते चित्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं फलंदाज बंधू याच्याकडनं. तो बाद झाल्याच्या नंतर कुठेतरी चाचपलताना पाहायला मिळते फलंदाज स्वप्नील. लास्ट टू गो, शेवटचा बॉल शिल्लक आहे. बघायचं टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 17. धावसंख्येला कुठेतरी लगाम लगावताना पाहायला मिळते या षटकामध्ये. पुन्हा एकदा खराब बॉल, लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल वाईड पुन्हा एकदा पंच घोषित करतायत. ऑनफिल्ड जर आपण पाहिलं अंपायरच्या भूमिकेमध्ये
भावेश चौधरी आहे आणि स्पेअरलेग पंच म्हणून गोपाल राठोड या दोन खेळाडूंची आज पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांची निवड केली. आपण पाहतो इथं राजू आनंद तरे चषक 2021 राजू स्पोर्ट्स कोलीवाडा या संघाने ही स्पर्धा आयोजित केली. ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते, चांगला स्ट्रोक पाहायला मिळते आणि बॉल चालू आहे तर डीप पॉईंट क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी. पाच चेंडू चांगले टाकले होते गोलंदाज बॉबी याने, मात्र शेवटचा खराब बॉल आणि त्या बॉलवर अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज स्वप्नील. स्कोअर कार्डवर धावसंख्या 22, 20 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत या मॅचमध्ये 18 बॉल आणि 20 धावा. बॉलर रन इक्वेशन आहे. पहिल्या षटकामध्ये साजन थोडासा महागडा ठरला, मात्र बॉबीने 5 बॉल चांगले टाकले होते. 5 बॉलमध्ये फक्त त्याने 4 धावा खर्च केले होते. एक महत्त्वपूर्ण फलंदाज त्याने मिळवला होता, फलंदाज बंधू. त्या षटकामध्ये चौथ्या बॉलवर बाद झाला आणि त्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवर थोडासा आक्रमक आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज स्वप्नील. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक त्याने सजवला आणि टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 11च्या सरासरीने 22. 20 धावा 18 बॉल. 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे, कारण लक्ष ठेवला होता 42 धावांचं. लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात तर अतिशय चांगली केली होती गावदेव वेळे या संघाने, कारण हितेंद्र सारखा एक आक्रमक बॅट्समन मात्र इथं खूप स्वस्तामध्ये जाल्यामध्ये अडकला होता. आणि त्यानंतर मात्र संपूर्ण मदार बंधूर होती, त्याची देखील भूमिका चांगलीच पाहायला मिळाली. त्याची देखील बॅट तलपली, 2 चौकार त्याने खेचले. आणि त्यानंतर मात्र आता तेजेश आणि स्वप्नील. तेजेश डावखुऱ्याचा फलंदाज, त्याच्या विरुद्ध बॉलिंग करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर राजन. तिसरा षटक, 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. कमबॅक करायचा असेल तर सातत्याने विकेट मिळवावे लागतील गोलंदाजाला. जशा पहिल्या इनिंगमध्ये हितेंद्र यांनी बॉलिंग केली होती, 7 धके वैयक्तिक त्याने दिले होते. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलवर केलेली चुकी गोलंदाजाने महागडा ठरली आणि बॉल चालू आहे स्मृतीच्या बाहेर आणि एक नो बॉल देखील जाहीर करतात. अशा प्रकारे 7 धावा या बॉलवर आणि 7 बरोबर संघाची धावसंख्या 29. बॉल आणि फ्री हिटची संधी पुन्हा एकदा चालून आली. तर ऑन साईडला मिड ऑनला भेदून बॉल चालले तर लॉंग ऑन बॉटल लाईनच्या दिशेने एक धाव दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न हुलकावणी देत होता फलंदाज तेजेश. तेजेशच्या बॅटमधून एक मोठा धमाका ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक खेळतोय 7 या आकड्यावर. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावर. आता मात्र विजयाच्या दिशेने मी तर म्हणून वाटचाल करतोय तर ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 12 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडूमध्ये 12 धावा. पहिला चेंडू ऑन साईडला काय फटका सजवला होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक होतोय. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर खूपच दूर आहे. झेल टिपण्याचा उलटा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. 2 धावा कंप्लीट केली. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न आणि 3 धावा यशस्वी रीतीने पूर्ण करतोय फलंदाज स्वप्नील. आणि या 3 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 33 धावा. आता मात्र विजयासाठी 9 धावांची गरज. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ, त्याला कारण आहे, कारण जे 7 धक्के वैयक्तिक दिले होते गोलंदाज हितेंद्र याने आणि त्यामुळे कुठेतरी या धावा सीमित राहिल्या. माफक लक्ष इथं ठेवण्यात आला द ग्रेट मराठा जुचंद्र या संघासमोर गावदेवी वेले ह्या संघाने. आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिला तर सुखद धक्का मिळाला होता ज्यावेळेस हितेंद्र बाद झाला आणि त्यानंतर मात्र
बंधूंनी चांगली बॅटिंग केली आणि आता मात्र स्वप्नील आणि तेजेशच्या बॅटमधून ऑन साइडला चांगला फटका सजवला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं फलंदाजाचं थोडासा पुढे टाकलेला हा बॉल होता आणि त्यामुळे कुठेतरी क्रॉस बॅट स्ट्रोक खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज तेजेश सरळ किपरच्या हातामध्ये हा बॉल निर्धाव विसावला गेला. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॅक टू बॅक त्याच पद्धतीने चेंडू होता. आता मात्र कुठेतरी खराब फलंदाजाचं प्रदर्शन होत असताना, कारण ज्या फलंदाजांना पहिल्याच बॉलवर मोठा षटकार खेचला होता आणि कुठेतरी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क थोडासा खराब दिसला आणि त्यामुळे बीट करतोय तो गोलंदाज राजन. सटेक लेंथ अँड लाईन येतो गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर एक मोठा षटकार आला, त्यानंतर 3 धावा आल्या आणि बॅक टू बॅक 2 निर्धाव बॉल टाकतोय. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे मिडॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय तर लॉंग ऑन च्या दिशेने 2 रन कंप्लीट झालेत. बघायचं तिसरी धाव देखील इथं घेण्याचा प्रयत्न करतायत, मात्र 2च धावावर समाधान व्यक्त करतोय फलंदाज आणि 2 बरोबर संघाची धावसंख्या 25. 35 धावा, 7 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 7 धावा. चेंडू भरपूर शिल्लक आहेत, धावा खूप कमी. ऑफ साइडला फक्त दिशा दिली, गडी क्षेत्रामधून बॉल निघून गेला. 1 रन आणि 1 रन बरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 36 धावा. विजयाच्या उंबरठ्यावर द ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ. तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर यानंतर होणारा सामना जॉली बॉयज मुंब्रा बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज निलेश येतोय. पहिला बॉल टाकला, पिचिंग झाली, अँगल बनवून बाहेर निघाला. चांगली बॉलिंग होत असताना मात्र रन खूप आता मात्र कमी आहेत. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. सुरुवात अतिशय खराब झाली होती गावदेवी वेळे या संघाचे, कारण हितेंद्रने चांगली बॉलिंग केली. पहिल्या षटकामध्ये 4 फलंदाज त्याने बाद केले. फुलटॉस होता, बोल्ड इथं क्लीन बोल्ड होते. फलंदाज बाद झाला. स्वप्नील फुलटॉस होता आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे थोडासा स्वतःवर नाराज आहे. ज्या पद्धतीने हा बॉल होता, शॉर्ट सिलेक्शन त्याचं चुकीचं दिसलं.
10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा मनसुबा, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येतो झेल टिपण्यासाठी, त्याच्या अवक्याच्या बाहेर हा झेल होता आणि बॉल चाले सिमरेच्या दिशेने. सिमरेच्या लगत चेंडू अडवला. दोन्ही खेळाडूंमध्ये इथे तालमाल बिघडलं, कॉलिंग व्यवस्थित झाली नाही आणि अखेर इथं अंपायर बॉलर एंडकडे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. चार धावा, 4 धावांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 4 धावा. 3 धावा, आता 3 रनची गरज. पुढचा बॉल ऑन साइडला, 1 रन. वाईड +1 आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय द ग्रेट मराठा ज्यूसचंद्र या संघाने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निश्चितच नो डाऊट गोलंदाज ठरलाय, तो म्हणजेच हितेंद्र, ज्याने 17 धावा देत असताना 7 फलंदाज बाद केलेत.